महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आणि विविध कार्यक्रमातून समाज उपयोगी कार्यक्रम हे नेहमी आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतात। आज परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये 60 ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उर्वरित 2 तालुक्यामध्ये उद्या आणि परवा हा कार्यक्रम होणार आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू आहे। आताच मी मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिबिर महसूल विभागाच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून एक अतिशय चांगला कार्यक्रम महसूलच्या वतीने संपूर्ण 4ही विधानसभेत 4 कार्यक्रम आज घेण्यात आले। आपल्या सर्वांना माहीत आहे, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, कुणाही जातीय धर्मावर अन्याय केला नाही, त्याचप्रमाणे त्यांना दैवत मानून त्यांचे विचारावर हे सरकार भारतीय जनता पार्टी महायुती सरकार काम करते। 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या रूपानं आपल्याला या महाराष्ट्राला मिळालेले आहेत। आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आज स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त सुद्धा विनम्र अभिवादन करतो। अतिशय चांगला नेता आपल्यातून गेला, त्यांच्यासोबत सुद्धा काम करण्याची संधी मला मिळालेली आहे। त्यांच्यासोबत मी तालुक्याचा अध्यक्ष असताना माझे डायरेक्ट संबंध आलेले आहेत। एक चांगला नेता होता, त्याचं पण हे करून आम्ही आज अभिवादन करतो। आणि परत एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो। पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक दिवस मुख्यमंत्री आपल्या देशाचं नेतृत्व करतील आणि त्यांना देशातील संपूर्ण जनतेचा आशीर्वाद आणि मोदी साहेब आणि अमित शहाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातील पहिले पंतप्रधान म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होतील हे नक्की सामान्य जनतेला त्यांच्या कामावर आणि रोखोक या सर्व गोष्टीवर विश्वास आहे। धन्यवाद। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी कुठलीही निवडणूक नसताना सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम, सामान्य शेतकरी बांधवाला आपण पाहिलं असेल 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचं काम मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलेले आहे। त्याचप्रमाणे थकीत जे वीज बिल होतं शेतकरी बांधव ते सुद्धा माफ करण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे। आज आपण पाहिलो सामान्य माणसाला कोणाला घरकुल मिळालं, कोणाला शौचालय मिळालं, कोणाला अन्नधान्य मिळत आहे, पण काही लोक विनाकारण कुठलाही मुद्दा नसताना टीका करण्याचं काम करतात। जे जास्त लाभ घेतात सरकारचा लाईनीमध्ये समोर खडे असतात आणि तेच लोक काही लोक काहीतरी मुद्दा नसताना टीका करणं। मी आपल्याला अभिमानानं सांगतो, या भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात देण्याचं काम, भारत देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम आणि भारत देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आदरणीय मोदी साहेब असतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व समाजाला सोबत घेऊन एक आदर्श विकासाचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब करीत आहेत। त्यामुळं टीकाकारांनी कितीतरी टीका केल्या, सर्वसामान्य जनता आणि शेतकरी हे देवाभाऊ सोबत आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिला, जर तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा असेल तर मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण असाच कार्यक्रम घ्यायचे किंवा मग 15 दिवस सप्ताह म्हणजे असे बरेच अनेक हे आहेत सेवा सप्ताह। कारण जनावरांचं लसीकरण शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर आणि वृक्ष लागवड या कार्यक्रमा घेऊन वाढदिवसाच्या मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा द्यायच्या असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं। आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची आज जयंती आहे। त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन केलं सकाळी आणि आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सुद्धा अभिवादन केले आहे।